आपोआप लक्ष्मीची प्राप्ती आहे, गोकुळातल्या लोकाला आपोआप ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे, गोकुळातल्या लोकाला आनंदाची प्राप्ती आहे, सर्व महासुखांची प्राप्ती आहे. हे सगळं कोणाच्यामुळे झालं? एकटा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आला. म्हणून अवताराला आलेल्या भगवान परमात्म्यानं अनेक पद्धतीचं कार्य त्या गोकुळवासियांच्या सुखाकरता केलं. नेमका भगवान परमात्म्याने या सगळ्यांकरता काय काय लीला, काय काय क्रीडा केलेल्या आहेत, या संबंधाने आपल्याला थोडक्यात थोडासा विचार करायचा आहे. भगवान परमात्म्याचं चरित्र थोडंसं आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यांनी ती चरित्र श्रवण करायचं आहे. तत्पूर्वी एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काय करा, ऐसे दे प्रेम काय करा, ऐसे दे प्रेम काय करा. भगवान परमात्म्याचं विलोभनीय असलेलं चरित्र आपल्याला श्रवण करायचं. एकट्या भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये आल्यानंतर अनेक निरनिराळ्या प्रकारच्या क्रीडा आणि लीला केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. भगवंताच्या सगळ्या क्रियांना आपल्याला लीला म्हणावं लागतं. कशा करता? भगवान परमात्म्यानं केलेल्या क्रिया या कोणत्या अभिप्रायानं केलेल्या असतील हे आपल्याला कळत नाहीत, आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या असतात. म्हणून त्या सगळ्या क्रियांना आपल्याला लीला असं म्हणावं लागतं. नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्या लीलांचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, बहुत अवतरे अवतरला देवो, परी या अवताराचा नव लावो, देवा नकळे अभिप्रावो, अगम्य पहावो हरिलीला. भगवान परमात्म्याच्या लीला कशा आहेत ऐका. म्हटले बहुत अवतरी अवतरला देवो, परी या अवताराचा नव लावो. पण हा अवतार मात्र नवलाच आहे का? देवा न कळे अभिप्रावो, देवाला सुद्धा देवाच्या येण्याचा अभिप्राय अजून कळाला नाही. अगम्य पहावं हरिलीला, या सगळ्या लीला त्याच्या अनाकलनीय अगम्य आहेत, म्हणजे आपल्या आकलन शक्तीच्या पुढच्या आहेत. देवानं हे कसं केलं असेल आपल्याला कळत नाही. अगदी लहान अवस्थेमध्ये असताना गोवर्धनासारखा पर्वत डाव्या हाताच्या करंगळीवर 7 दिवसांपर्यंत उचलून धरणं हे सर्वसामान्यांना शक्य आहे का? मला सांगा. शक्य नाही. पण तरी तो जर तो गिरी गोवर्धन उचलून धरत असेल तर त्यानं ते कसं धरलं आपल्याला कळत नाही. म्हणून त्याला लीला म्हणायची. उदबत्तीचा चटका आपल्याला सहन होत नाही, तो 12 गाव अग्नी सहज गिळतो. मग त्यानं कसं गिळलं आपल्याला कळत नाही, म्हणून त्याला लीला म्हणायचं. अहो, एकदा लग्न झालं तरी आपल्याला भारी पडतं. म्हणजे आता याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुमचा अनुभव जास्तच दांडगा आहे म्हणा, परंतु एकदा लग्न झालं की आपल्याला भारी पडतं. इकडं त्याच्या 16,108 बायका असतील तर त्यानं ते कसं केलं या संबंधाने आपल्याला ते कळत नाही. म्हणून त्याला अनाकलनीय लीला असं म्हणायच्या. सगळ्या भगवान परमात्म्याच्या लीला या अनाकलनीय आहेत, त्या कळत नाहीत, त्यांना लीला असं म्हणता येतं. काय काय लीला भगवंतानं केल्या ऐका. एक प्रमुख 4-5 गोष्टी भगवान परमात्म्यानं कृष्ण अवतारामध्ये केल्या. एक, भगवान परमात्म्यानं अनेक असुरांचा नाश केला. 2, भगवान परमात्म्यानं काही लोकांची फजिती केली. 3, भगवान परमात्म्यानं काही लोकांचं गर्वहरण केलं. 4, भगवान परमात्म्यानं चौर्य कर्म म्हणजे चोरी केली. आणि 5, भगवान परमात्मा आपल्या गोपाळांच्या सोबत खेळ खेळून झाल्यानंतर काला करतो. या 5ही गोष्टांचा थोडा थोडा विचार करा. काय केलं भगवंतानं? अनेक असुरांचा नाश. अनेक असुरांचा म्हणजे सगळे या गोकुळावर संकट आली नाहीत असं नाही, पण गोकुळावर आलेली संकट गोकुळावर भगवंतानं कधीच येऊ दिली नाहीत, कारण मध्यस्थी भगवान परमात्मा आहे.
आणि भगवंत आपल्या भक्तांवर कधीच संकट येऊ देत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. त्यांच्यावर आलेले आघात निवारण करण्याकरता भगवान परमात्मा त्या भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो. हे गोकुळातल्या स्थितीवरून आपल्याला पाहता येतं. भगवान परमात्म्यानं अनेक असुरांचा नाश केला आणि तेव्हा भगवंत फार मोठे होते अशातला भाग नाही. ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याच्या मुखातून बोलत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात. काय म्हणाले ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय असं म्हणतात की मी अनेक असुरांचा नाश केला. नुगडता बालफणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. ज्ञानोबाराय म्हटले काय काय केलं मी अदानवी सृष्टी केली. सगळ्या राक्षसांचा नाश केला. पण कधी? नुघडता बालपणाची फुली. नुघडता म्हणजे न उघडता बालपणाची फुली म्हणजे माझं बालपण पण सरलं नव्हतं की त्याच वेळा मी अनेक असुरांचा नाश केला. काग बग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अनेक असुरांचा नाश आहे. ते जेव्हा कंसाला कळलं की माझा शत्रू म्हणजे कोणीतरी कृष्ण आहे आणि तो आता बालक अवस्थेत आहे आणि गोकुळामध्ये वाढतोय, मग त्यानं एक एक असुरांना पाठवण्याची योजना केली. सगळ्यांना विचारलं, सांगितलं बाबा पहिलं कोण जाणार? तर पुतना तयार झाली. पुतना म्हणायला लागली की मी सगळ्यात अगोदर जाते आणि त्याचा नाश करून येते. त्याचा नाश करून येते असं म्हणून निघालेली पुतना गोकुळात गेली. ती परत माघारी आलीच नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिचे पंचप्राण शोषून घेतले आणि तिचा वध केला. बर, जसा पुतण्याचा वध झाला हे कंसाला कळलं. कंस घाबरला. परत सगळ्यांना एकत्र केलं. विचारलं आता कोण जाणार? दुसरा एक राक्षस तयार झाला आणि कंसाला म्हणायला लागला, अरे कंसा, अरे कमीत कमी आपल्या शत्रूला मारण्याकरता पहिलं कुणाला पाठवावं एवढं तरी तुला कळायला पाहिजे होतं. म्हटलं अरे कुणाला पाठवलं तू? एका काय महिलेला पाठवलंस, पुतण्याला पाठवलं. अरे किती पण जरी खरं असलं लेडीज फर्स्ट म्हणून काय कुठेही लावायचं म्हटलं. अरे इथं कुठं पुतण्याला पहिलं पाठवायचं? आणि आमच्यासारखे सगळे आहेत ना, या योद्ध्यांना सोडून तू पुतण्याला कुठं पहिलं पाठवलंस? हरकत नाही ना म्हटलं. गेली आता ती, आता काय मी जातो म्हटले. आता हरकत नाही तू जा. तो गेला. एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये गेला महाबळ भट. आता ब्राह्मणाच्या वेशात आला, वेश धरून आला. नंदबाबाच्या घराच्या बाहेर उभा राहिला. यशोदेला आवाज देऊन सांगितलं, तुला नवीन लेकरू झालंय, फार गोंडस आहे, सगळ्यांकडून ऐकलं, जरा बाहेर घेऊन ये, मी त्याचं भविष्य सांगणार आहे. हे बाबा आतमध्ये पाळण्यात झोपले होते आणि त्यानं ते शब्द ऐकल्यानंतर कृष्ण भगवानचा पाळण्यात झोपल्या विचार करायला लागले, आता हा जो बाहेर आलाय तो माझं भविष्य सांगणार आहे. म्हटले कोण? तो राक्षस. आणि भविष्य कोणाचं सांगणार? देवाचं. देव विचार करा, तर माझं याचंच भविष्य माझ्या हातात आहे म्हणे. याचंच काय करायचं ते माझ्या हातात. हा काय माझं भविष्य सांगणार? हरकत नाही. मग बाहेर गेले भगवान परमात्मा. त्यानं पाहिलं. महाबळ भटानं त्याला पाहिल्याबरोबर महाबळ भट यशोदेला म्हणायला लागले, अगं यशोदे, अरे कुठल्या नक्षत्रावर याला जन्माला घातलंस म्हणे? चांगली याची लक्षणं काही चांगली दिसत नाहीत म्हणे. याची लक्षणं चांगली दिसत नाही. अरे बऱ्याच लोकांचा मरणाचं कारण ठरणार आहे हा. मनातल्या मनात भगवंत विचार करतात, भविष्य बरोबर सांगतोय म्हटले, काहीच चुकीचं सांगितलं नाही. बऱ्याच लोकांचं म्हणजे याच सगळ्यांचं मरणाचं कारण मीच आहे म्हटलं. बरं अजून तू पुढे बोलायला लागला, अरे एवढा घातक आहे की ज्या कुळात तो जन्माला आलाय ना त्या अख्ख्या कुळाचा नाश पण तोच करणार आहे म्हटले. देव विचार करतात, हे पण बरोबर आहे म्हटले, काहीच चुकीचं सांगितलं नाही. कारण जाताना भगवान परमात्मा यादव कुळाचा नाशच करून गेले की नाही. म्हटलं हे पण बरोबर सांगितलंय. देव विचार करतात, सांगताना भविष्य बरोबर सांगतो, पण अंतःकरणामध्ये भावना मात्र कपटी आहे. त्याच्यामुळे आता याला ठेवता कामा नये. पण त्याला मारताही येत नाही कारण वेश ब्राह्मणाचा आहे. ब्राह्मणाचा वेश असल्या कारणानं मारता येत नाही. मग आता काय करावं? मग त्याची फजिती केली भगवान परमात्म्यानं. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. त्याची फजिती केली. फजिती करून त्याला मागे पाठवलं. अशी अनेकांची फजिती केली. मला फार नवल वाटतं. एकाची फजिती केली, पुतण्याला मारलं, नंतर शकटासूर आला, नंतर तृणावर्त आला. असे अनेक राक्षस आले गोकुळामध्ये की जे गोकुळामध्ये यायचे ते परत जायचेच नाही. मला एक सामान्य नियम सांगा, तुम्हाला काय वाटतं? आपल्या अगोदर गेलेला राक्षस परत मथुरेत आलाच नाही हे कळाल्यानंतर बाकीच्या राक्षसांनी परत तिकडं जावं की जाऊ नये? तुमचं काय मत आहे? नाही गेलं पाहिजे की नाही? इंग्रजीत त्याला कॉमन सेन्स म्हणतात. कॉमन सेन्स आहे बाबा. अगोदर गेलेला परत आला नाही, अगोदर गेलेल्या 2-4 जणांना त्याला सोडलं नाही म्हटल्यानंतर आपल्याला पण मारील हे निश्चित. मग आपण जावं की जाऊ नये? जाऊ नये. तरी हे सगळे राक्षस जातात. कारण काय? ऐका, तेव्हाचे ते राक्षस जरी असते ना
तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये एक चांगली भावना होती. काय भावना? ते विचार करतात मी मथुरेत राहिलो तरी मी मरणार आहे आणि गोकुळात गेलो तरी मी मरणार आहे. मथुरेत राहिल्यानंतर मला कंसाचा म्हणून मरावं लागेल आणि गोकुळात गेल्यानंतर जर देवाच्या हातून मरण मिळत असेल तर राक्षसाच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं कधी पण चांगलं आहे, कारण त्याचा परिणाम मात्र मोक्ष असतो. कारण कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे तिथले ज्ञानोबाराय म्हटले. म्हणजे राक्षसाला सुद्धा कैवल्य नाम मोक्ष भगवंत देणार आहे, म्हणून ते सगळे एक एक करून येतात. देवाच्या हातून मरण सुद्धा त्या राक्षसांनी पसंत केलं. अनेक राक्षसांचा नाश केला, अनेकांची फजिती केली. अजून पुढं अनेक लोकांचं त्याने गर्वहरण केलं. कुणाकुणाचं? अनेकांचं. मग त्याच्यामध्ये इंद्राचं असेल किंवा त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं असेल, गर्वहरण करण्याचं काम भगवान परमात्म्याने केलेलं आहे. विठ्ठला 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 असं वाटलं की काय हा सगळा गोपाळांच्या बरोबर आनंद करतो म्हटले. त्या गोपाळांना जो आनंद मिळतो तो त्या ब्रह्मदेवाला पाहावला नाही. मग ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी घेतली आणि आपल्या सत्य लोकाला घेऊन गेला. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कौतुक पाहावया माव ब्रह्मयाने केली, कौतुक पाहावया माव ब्रह्मयाने वत्से चोरोनिया सत्य लोकासी वत्से चोरोनिया सत्य लोकासी गोपाळ गाय सवे तो एकाई राखेली, गोपाळ गाय सवे तू ठाई राखेली. प्रेमाचा प्रेम संगू अनाथाने माऊने, प्रेमाचा प्रेम अनाथाची माऊली. प्रेमाचा प्रेम सिंधू अनाथाने माऊने. प्रेमाचा प्रेम अनाथाची माऊली. जय जय कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता, जय जय कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता. जय जयादि कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता. जय जयादि कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता. वर्णन केलेलं आहे त्याचं. काय? कौतुक पहावया माव ब्रह्मयानं केली, वत्सेही चोरोनिय सत्य लोकासे नेली. सत्य लोकाला सगळी वत्स चोरून घेऊन गेला. इकडची अर्धी सृष्टी तिकडे घेऊन गेला. अर्धी म्हणजे अख्खीच. ज्या ज्या लोकांमध्ये भगवान परमात्मा गाई गोपाळांसोबत क्रीडा करत होते ती सगळी वत्स आणि गोपाळ घेऊन भगवान परमात्म्याची ती सृष्टी घेऊन ब्रह्मदेवा सत्य लोकाला निघून गेला. आणि मग ब्रह्मदेव विचार करायला लागला, आता काय क्रीडा करतो बघूच म्हटले. याची सृष्टीच घेऊन आलो की नाही, आता काय करतो बघूच. सत्य लोकाला घेऊन गेला आणि वर्षभर ती सृष्टी तिकडच ठेवली. आता इकडं देव विचार करायला लागले, श्रीकृष्ण परमात्मा, अरे माझी सृष्टी चोरून घेऊन जातो, याला काही वाटतं की नाही म्हटले. कुणाला? कुणाला? ब्रह्मदेवाला. अरे माझी सृष्टी चोरून घेऊन जातो. तू जर सृष्टी चोरून घेऊन गेलास, कृष्ण भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला मनातल्या मनात म्हणतात, अरे तू जर सृष्टी चोरून जर घेऊन गेलास तर मला काय नवीन निर्माण करता येत नाही का म्हणे. मला नाही नवीन निर्माण करता येणार. सृष्टी निर्माण कशी करावी हे तुला शिकवलं कोणी म्हणे. शिकवणारा कोण? मी आहे की नाही. भागवताची सुरुवात पहा ना तुम्ही. सृष्टीच्या उत्पत्तीची कहाणी पाहिली तर आपल्याला कळून येईल. ब्रह्मदेवाला जेव्हा कळतच नव्हतं की मी कुठून आलो, तेव्हा भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाला आशीर्वाद देऊन त्याला शिकवलेला की बाबा सृष्टी कशी निर्माण करायची असते. म्हणजे सृष्टी कशी निर्माण करायची हे शिकवणारा मी, आणि माझीच सृष्टी तू चोरून घेऊन जातो म्हटलं. म्हणजे कसं झालं माहितीये का, ज्याच्याकडून संगीताचं शिक्षण घ्यायचं आणि त्यालाच विचारायचं माझ्याशी बारी घेता काय, असं झालं ते. अरे माझ्याकडून तुम्ही शिकले, माझ्याकडून तुला मी शिकवलं की सृष्टी कशी निर्माण करायची, आणि वरून माझी सृष्टी चोरून घेऊन जातो. हरकत नाही, भगवंतानं आपली आपली नवीन सृष्टी निर्माण केली. गोपाळ गायी सवे दोन्ही ठाई राखिली, तुकोबारायांनी वर्णन केलंय. सत्य लोकाला पण एक सृष्टी
आणि इकडं मृत्यू लोकात भगवंताच्या ठाई सुद्धा दुसरी सृष्टी. वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेवानं बघितलं की बाबा काय करतो नेमका बघावं तरी, म्हणून आडून आडून बघायला लागला. अरे बघितलं तर खाली सृष्टी तशीच. परत सत्य लोकाला गेला, तिकडं पण एक सृष्टी. परत खाली आले, इकडे पण एक सृष्टी. दोन्ही ठिकाणी दोन सृष्टी दिसल्यानंतर ब्रह्मदेवाला कळून आलं, नाही नाही आपली चूक झाली म्हटले. यानं याची नवी सृष्टी निर्माण करून दिलेली आहे. भगवान परमात्म्याची येऊन क्षमा याचना केली. तात्पर्य एवढाच आहे, ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं, अजून इंद्राचं गर्वहरण केलं, गोवर्धन पर्वत उचलून. असं अनेकांचं गर्वहरण भगवंतानं केलं. आता भगवान परमात्मा चोरी करायला तत्पर होतो आणि भगवान परमात्म्यानं चौर्य कर्म केलेलं आहे. रांगतो रंगणी चोरित लोणी, रांगतो रंगणी चोरित लोणी, रांगतो रंगणी चोरित लोणी, रांगतो रंगणी चोरित लोणी, गावोदरची गौरंगी बांधिते चरणी ती गराडा, बांधती चरणी गराडी, यशोदे साधने साधन हो, तुला बक्षे कमानी नवल केले साधने चोरी करायला सुरुवात केली. चौर्य कर्म भगवान परमात्म्यानं केलं. अनेक गवळणींच्या घरी जाऊन भगवान परमात्मा चोरी करतो. लहान लहान लेकरांना सोबत घेऊन जाऊन चोरी करतो. बरं, भगवंतानं कधीच चोरी करण्याकरता जात असताना एकट्यानं गेला नाही, कारण त्याचं सांगणंच होतं एकट्याचा नोहे खेळ, म्हणून मेळ मेळविला. त्या सगळ्यांना घेऊन जातो. पण देवानं कधीच मोठ्याला सोबत नेलं नाही बरं का. देव सगळ्या लहान लहानांनाच घेऊन जायचा. का? देवाला माहिती होतं इथं माझे ऐकणारे असले पाहिजेत म्हटले, आणि माझ्यापेक्षा मोठी माझं ऐकणार नाही. लहान लहान सगळे ऐकतील नाही, म्हणून लहान 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 लेकरांना घेऊन गेला. त्यांना त्यांच्यासोबत भगवान परमात्म्यानं चौर्य कर्म केलं. चोरी केली म्हणजे तरी काय केली हो, त्या सगळ्या गवळणी देवाला सांगायच्या, आम्ही तुझ्या करता या ठिकाणी आलोत, नाहीतर इथं येण्या एवढा आमचं काही कमीपणा नाहीये. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती हे जर नाथांनी वर्णन केलं असेल तर त्या इथं कशा करता येतात. माझी सुखसंगती न पवेची म्हणून इथं आले की नाही, सुखसंगती करता आले. मग त्या गवळणी भगवान परमात्म्याला सांगायच्या, कधीतरी आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझ्या संगतीचं सुख दे. चोरीच्या निमित्तानं का होईना पण आमच्याकडे आला पाहिजेस. चोरीचं गाराणी घेऊन जेव्हा एक गवळण यशोदेकडे जायची, तेव्हा तिचं कारण ऐकल्यानंतर बाकीच्या गवळणी कृष्णाला म्हणायच्या, तिच्या घरी चोरी केलीस तेवढं ठीक, माझ्या घरी करून तर दाखव, करून तर दाखव. हे म्हणणं असायचं ना, याच्यातूनच माझ्या घरी ये हे आमंत्रण असायचं. आणि हे आमंत्रण पाहिलं की मग देव सांगायचा, चला डायरी बघा बरं, म्हणजे कुठल्या कुठल्या तारखा आपल्या मोकळ्यात गेलेल्या आहेत काय ते बघा बरं, कधी जायचं बघा. आणि मग भगवान परमात्मा जायचं त्यांच्या घरी. का? ते गवळणी म्हणायचे, अरे आमच्याकडे कधीतरी लक्ष दिलं पाहिजे ना, कारण एक तू जर सोडलास तर बाकी आमच्या संबंधाने चिंता करणारं कोणी नाही. या जगात सगळे जरी आपल्या चिंता करणारं दिसत असले तरी हे सगळे फक्त आपली चिंता करताना दिसतात, फक्त दिसतात, फक्त दिसतात. ऐकता ना तुम्ही? हे फक्त दिसतात. आणि जसं दिसतं पाठ तर सगळं आपल्याला, त्यात काय, जसं दिसतं तसं नसतं की नाही. हे सगळं आपली फक्त चिंता करताना दिसतात, परंतु हे सगळे चिंता करत असताना हातचं राखून प्रेम करणारे आहेत. त्यामुळे तुझ्यासारखं असं दुसरं कोणी नाही. तू आमची चिंता कर ना बाबा, तू आमच्याकडे लक्ष दे. तुम बिन मोरी कोण खबर ने, तुम बिन मोरी कोण खबर ने, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. मी आटोपतो येतोय कारण हे चालू राहिलं तर बराच वेळ चालेल. म्हणून मग तुम बिना मोरी कोण खबर आले, अरे तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे आम्हाला, कोणी नाही ना. म्हणून आमची चिंता करण्याकरता, संगतीचं सुख देण्याकरता तरी तुम्ही आमच्याकडे यावं. भगवान परमात्मा सगळ्याला घेऊन जातो, चौर्य कर्म करतो. गवळणी येतात, यशोदेला गाराणी सांगतात. यशोदेला सांगतात, तुझ्याच लेकरानं चोरी केली. यशोदा म्हणायची, का रे नेहमी माझ्या बाळावर आळ घेता. अरे एवढं मोठं गोकुळ, या गोकुळात दुसरा चोरच नाही, एकच चोर आहे. माझं लेकरू नेहमी चोरी करतं असं सांगतात. अरे दुसऱ्या कोणाचं तरी पण कधीतरी नाव घ्या ना.
कशावरून की माझं लेकरू चोरी करतं? त्या गवळणी म्हणायच्या, काय यशोदे, प्रत्येक चोराची चोरी करण्याची एक पद्धत असते म्हणे. पहा तुम्ही, माझ्यावर विश्वास नसेल तर पोलिसांना जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगतील. प्रत्येक चोराची चोरी करण्याची एक पद्धत असते, तो त्याच पद्धतीनं चोरी करत असतो. तशी तुझ्या लेकराची पण चोरी करण्याची पद्धत आहे. बाकीचे चोर येतात, त्यांना अपेक्षित ते काय धनधान्य असेल, साहित्य असेल, काय दही दूध असेल ते चोरतात आणि घेऊन निघून जातात. तुझं लेकरू तसं करत नाही. तुझं लेकरू येतं, दया दुधाची चोरी करतं, स्वतः खातं, सोबत आलेल्या पोरांना खाऊ घालतं, आणि जे राहिलेलं असेल ना त्याची सगळ्याची नासाडी करतं आणि मग निघून जातं म्हटले. हे नासाडी करणं तुझ्या लेकराची खूण आहे. त्यावी ना हे नाशी नव्हे दुसरी यायसी. त्याच्याशिवाय दुसरं कोणी अशी नासाडी करत नाही. तो एकटाच असा नासाडी करतो म्हटलं. गवळा घरी जातो, दही दूध खातो, गवळा घरी जातो, दही दूध खातो, करी दया दुधाचा रबडा, दया दुधाचा रबडा, असा कसा देवाचा देव बाई तकडा, 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 असा देवाचा देव बाई तकडा. देव बाई तकडा. अरे गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, इथपर्यंत नाही, करी दया दुधाचा रबडा, त्याची पद्धत आहे. म्हणून तुझ्या लेकरानं चोरी केली असं म्हणतो. पण ती यशोदा म्हणते, अरे असं कसं होईल? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाणे. यशोदा पण एवढी हुशार आहे, ती सांगताना बोलताना शब्द फार तोलून मोलून वापरते. ती म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताने, नीट ऐका, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाणे. बाळ दिसते गोजीरवाणे, ते फक्त दिसतेच गोजीरवाणे. बाकी ते कसं आहे ते माझं मला माहिती म्हटले, पण ते दिसते गोजीरवाणे. ते गोजीरवाणं दिसतं, पण किती खोडकर आहे ते माझं मला माहिती आहे. अरे 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळे खेळ, तुम्ही लटिकाची घेता आळ घे गोकुळीच्या नारी. हे खोटं खोटं आळ तुम्ही घेऊ नका. माझ्या लेकराचं अजून तरी चोरी करण्याचं वय झालेलं नाही. तिने सांगितलं, असं नाही होत. अरे ते आत्ताशी 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाचा असताना लेकरू चोरी करतं का? नाही नाही, चोरी करण्याचा होण्याकरता त्याला किती वर्षाचा झाला पाहिजे सांगा बरं? असं काही वय नाही. मग एका ठिकाणी सांगितलं असं बाबा 15 वर्षाचा. मी म्हटलं काय अधिकार मिळतो काय? म्हणजे 15 वर्षाचा काय अधिकार मिळतो असं नाही. किती पण वयाचा झाला तरी चोरी करू नये. पण एक चोरी करण्याच्या वयाचा झाला नाही म्हणजे काय? थोडक्यात त्याला अजून अक्कल नाही हो. चोरी करण्याकरता पण अक्कल लागते की नाही? काय चोरी करावं, कसं चोरी करावं, कधी चोरी करावं, याला मोठा अकलेचा भाग लागतो. ते सगळ्यांना जमत नाही. ते कौशल्य सगळ्यांच्या ठिकाणी नसतं. परंतु काही काही लोकांच्या ठिकाणी चांगलं कौशल्य असतं. काय खावं किती खावं हे सगळ्याला कळत असतं म्हणे. चांगली चांगली लोक चोरी करतात. माझं लेकरू लहान आहे, 5 वर्षाचं आहे, चोरी करू शकत नाही, त्याच्यावर खोटा आळा घेऊ नका. भगवंताला जेव्हा स्वतःच्याच घरात चोरी करताना पाहिलं तेव्हा यशोदेला खात्री पटली, ज्या अर्थी घरात चोरी करतं बाहेर पण चोरी करत असेल. भगवान परमात्म्याचं ते चौर्य कर्म पाहिलं. निरनिळ्या पद्धतीनं देवाला समजावून सांगितलं, चोरी करू नको, चोरी करू नको, चोरी करू नको. भगवंतानं त्याचं काही ऐकलं नाही. ज्या वेळेला गवळणींनी येऊन यशोदेला सांगितलं, यशोदे आता आपल्याला सहन होत नाही, बघ एक काहीतरी निर्णय घे. एक तर या कृष्णाला गोकुळातून बाहेर काढ, नाहीतर आम्ही सगळ्या गवळणी गोकुळ सोडून जातो. काय करायचं बोल? यशोदा म्हटली, एकट्यामुळे गावाला त्रास आहे की नाही? एकट्यामुळे गावाला त्रास आहे ना. मग एकट्यामुळे जर गावाला त्रास असेल तर ज्याच्यामुळे त्रास आहे त्या एकट्याला बाहेर काढावा की गावानं गाव सोडून जावं? तुमचं काय मत आहे? एकट्याला बाहेर काढावा. मग
कृष्णाला बाहेर काढायचं. काय निर्णय घेतला? त्याला गोधन चारण्याकरता पाठवायचं. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांना जवळ बोलावलं. गोपाळांना सांगितलं, ऐका रे, तुम्ही मोठे आहात, माझे बाळ अजून लहान आहे, यानं आत्तापर्यंत कधी गाया चारलेल्या नाहीत, गाया कशा चारायच्या याला माहिती नाही, जंगलात कसं जायचं याला माहिती नाही, रानावनात कसं न्यायचं याला माहिती नाही, कसं खावं, काय खावं, कुठं खावं याला कळत नाही. कोणाला? हा, देवाला. कृष्णाला यातलं काही कळत नाही म्हणे. मग काही नाही, तुम्ही याला नीट घेऊन जा आणि संध्याकाळी येताना नीट घेऊन या. कृष्णानं कपाळावर हात मारला. त्यानं विचार केला, वास्तविक माझ्या आईनं या सगळ्या गोष्टी मला सांगायला पाहिजेत म्हटले. तिनं मला सांगायला पाहिजे होतं, या सगळ्यांना नीट घेऊन जा आणि संध्याकाळी नीट घेऊन ये म्हटले घरी. कारण ही सगळी जबाबदारी माझी, पालन पोषणाची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. पालन करता मी आहे. आईचे शब्द आहेत. ऐकले भगवान परमात्म्यानं. गोकुळामध्ये गेला. सगळ्या त्या गोपाळांच्या बरोबर भगवान परमात्म्यानं अनेक पद्धतीचे खेळ खेळले. भगवान परमात्म्यानं तिथं वेणू वादन केलं, मुरली वाजवली, बासरी वाजवली. त्याचा आनंद वेगळा. वृंदावनी वेणू कमळाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कमळाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कमळाचा वाजे, वृंदावनी वेणू कमळाचा कोण वेणू वादन करताय पाहावं याच्याकरता त्या गवळाने निघायच्या. गवळाने कृष्णाला विनंती करायच्या, अरे तू वेणू वाजव, पण आमच्या कामाच्या वेळी वाजवू नको म्हटले. का नको वाजवू श्री हरी मुरली? का नको वाजवू? तू मुरली वाजवल्यानंतर दगडाला सुद्धा पाझर फुटेल एवढं माधुरी आहे. आमचे तर हृदय तुझ्याकडेच समर्पित आहे आणि म्हणून मग आमच्याकडून कामं होत नाहीत. आम्ही जर मथुरेच्या बाजाराला जावं म्हटलं तर ते होत नाही, घरातली कामं करावी तर ती होत नाहीत, म्हणून मुरली वाजवू नको असं सांगायचे. भगवान परमात्म्यानं आपल्या सगळ्या गोपाळांच्या सोबत एक एक खेळ खेळला. हमामा होतो ती लगोरी, अनेक पद्धतीचे खेळ भगवान परमात्मा खेळतो. ते सगळे खेळ खेळून झाल्यानंतर ते सगळे गोपाळ एकत्र येतात आणि गोपाळ येऊन त्या भगवंताला म्हणायला लागले, देवा आपलं तुमचं बरं चाललंय म्हणे. कसं काय बरं? एक खेळ झाला की दुसरा, दुसरा खेळ झाला की तिसरा, एक गवळण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, हे तुमचं बरं चाललंय, पण जरा ऊन तापलंय वगैरे काही बघता की नाही म्हटले. अरे आमचा काय विचार आहे की नाही, खेळून खेळून आम्ही आता दमलोच म्हटले. खांदी भार पोटी भूक काय, खेळायचे सुख खेळण्यात सुख नाही. का खेळण्यात सुख नाही? इंद्रियात ताकद आहे तोपर्यंत खेळण्यात सुख आहे. इंद्रिय अशक्त झाले की खेळण्यात सुख राहत नाही. आमची इंद्रिय आता गलित झालीत, त्याच्यामध्ये काही फार ताकद राहिलेली नाही, शक्ती नाही. देवा खेळ आता थांबवा आणि आपल्या शिदोरीची व्यवस्था करा. भगवंतानं पाहिलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या, सगळ्यांच्या शिदोऱ्या समोर घेतल्या. देवानं सांगितलं शिदोऱ्या चांगल्या आहेत पण माझ्यासारख्या नाहीत. माझ्यासारखी शिदोरी पाहिजे. माझ्यासारखी पाहिजे म्हणजे अरे माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरात आहे चोरोनिया माये नवनीत आणावे, दादा माझ्यासारखी घेऊन या. म्हटलं तुमच्यासारखी देवा आमच्याकडं नाही. देव म्हटले मग माझ्याकडे तसं जमणार नाही. माझ्याकडं आल्यानंतर माझ्यासारखं झालं पाहिजे, हा माझा नियम आहे. तुम्ही येताना भले कसा काय येईना पण जाताना तरी कमीत कमी खटनट यावे, चालेल आम्हाला. येताना तुम्ही खटनट असा, नाहीतर येताना तुम्ही नटखट असा, चालेल, हरकत नाही. पण जाताना मात्र शुद्ध होऊन या जावे. जाताना तरी कमीत कमी शुद्ध होऊन जा. अरे माझ्याकडे आल्यानंतर माझ्यासारखं झाला पाहिजे, माझ्यासारखी शिदोरी आणा. गोपाळ म्हटले तेव्हा तुमच्यासारखी शिदोरी मिळणार नाही, काहीतरी तुम्हीच काहीतरी कृपा प्रसाद द्या ना आम्हाला. विनंती केली. भगवान परमात्म्यानं सगळ्यांच्या त्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्यात भगवंतानं आपली शिदोरी एकत्र केली. त्याचा भगवान परमात्म्यानं काला केला आणि आपल्या हातानं भगवान परमात्म्यानं हा काल्याचा प्रसाद सगळ्या गोपाळांना वाटला. वैकुंठी तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे दुर्लभ असलेला हा काला आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ,
असा दुर्लभ असलेला काला आहे. काला म्हणजे फक्त एक प्रतीक आहे. दही आणि लाही याचं असलेलं प्रतीक आहे. अन्यथा त्या दह्याचं आणि लाह्याचं जेवढं एकजीवीकरण झालेलं असतं, एकत्रीकरण झालेलं असतं, त्याच्याकडे नजर ठेवून आपला हा जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे, या एकत्रीकरणापर्यंत पोहोचण्याकरिता फक्त या काल्याचं प्रतीक आपल्या डोळ्यासमोर संत मंडळींनी ठेवलं. तो काल्याचा प्रसाद भगवान परमात्म्यानं हाती घेतला आणि आपल्या समवेत असलेल्या सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्यानं वाटला. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानवमसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरे सुरदव हासयन् नर्मभिस्वये स्वर्गे लोकम इशित बुभुजय यज्ञ भोग बालकेनी. भगवान परमात्म्यानं काय केलं, कमलाकार वृत्तीनं कमलाकार प्रकारानं सगळ्या त्या गोपाळांना आजूबाजूला बसवलं. स्वतः भगवान परमात्मा मध्ये बसले. हातात भगवान परमात्म्यानं तो काल्याचा प्रसाद घेतला. त्याच्यामध्ये सगळं आंबट तिखट गोड वगैरे हे सगळे पदार्थ आहेत, त्याचा सगळ्याचा काला केलाय. सगळ्यांना कमलाकार बसवले. म्हणजे कसे बसवले, जेवढे जेवढे गोपाळ लहान होते त्यांना जवळ बसवलं आणि जेवढी जेवढी मोठी होती त्यांना त्यांच्या मागच्या बाजूला म्हणजे थोडं लांब बसवलं. म्हणजे लहान असलेल्याला जवळ घेतलं आणि मोठी असलेल्याला जवळ लांब केलं. अर्थ काय, जेवढे लहान व्हाल तेवढे देवाच्या जवळ जाल, जेवढे मोठेपणा ठेवाल तेवढं देव लांब ठेवेल म्हटले. कमलाकार वृत्तीनं त्याला तेवढं जवळ केलं, लहानाला जवळ केलं, मोठ्याला लांब बसवलं. हातामध्ये ते काल्याचा प्रसाद घेतला. सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्याने स्वहस्तानं वाटलं. प्रसाद घेत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असलं पाहिजे, याच्याकरता भगवान परमात्म्याने लहान लहान विनोद करून त्यांना हसवलं. कारण प्रसाद घेत असताना सुखद अंतःकरणानं प्रसाद सेवन केलं पाहिजे. दुःखी आणि व्यथित अंतःकरणानं देवाचा प्रसाद घेऊ नये. भगवान परमात्म्यानं सगळ्यांच्यामध्ये हास्य निर्मिती केली. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य म्हणजे मराठीत त्याला स्माईल म्हणतात, असं आहे. म्हणून ते स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण केलं आणि तो प्रसाद प्रत्येकाच्या हातावर दिला. भगवान परमात्म्याच्या हातून मिळालेला प्रसाद अत्यंत प्रसन्नपूर्वक अंतःकरणानं त्या सगळ्या गोपाळांनी सेवन केला आणि तोच जो प्रसाद भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना देतो, भगवान श्री पंढरीनाथानं मात्र आमच्याकरिता सिद्ध केला. आमच्या साधू संतांनी त्याचं वर्णन करत असताना म्हटलं, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. लांबे वस्ती असेल, पिंपरी अवघड असेल आणि परिसरातून उपस्थित या लांबे परिवारावर प्रेम करणारी सगळीच मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. शिवचिदंबर महास्वामी महाराजांच्या आणि या चरित्र निरूपणाच्या समस्त उत्सवाच्या सांगतेच्या प्रसंगी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. 3 दिवसापर्यंत आपण हे चरित्र श्रवण केलेलं आहे. संतांचं चरित्र आपण नेहमी श्रवण करावं याचा आग्रही मी सुद्धा आहे. कारण भगवान परमात्म्याचं चरित्र जसं श्रवण करतो तसं संतांचं चरित्र श्रवण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असलेल्या अनेकशा समस्या दूर होतात. म्हणजे समस्या दूर होतात असं नाही, पण त्या समस्यांना दूर करण्याकरिता युक्ती आपल्याला प्राप्त होते, कल्पना आपल्याला प्राप्त होते. ही घटना महात्म्यांच्या जीवनात अशी घडली आणि त्याच्यानंतर त्या महात्म्यानं तसं वर्तन केलं. तीच घटना जर आमच्या जीवनात घडली तर आम्ही काय करायचं हे जिथून आम्हाला शिकता येतं ते या संत महात्म्यांचं चरित्र आहे. म्हणून चिदंबर स्वामींचं चरित्र आपण श्रवण केलं. हे पूर्ण परब्रह्म असलेल्या महात्म्याचं चरित्र आपण श्रवण केलं. या समस्त जगाच्या उद्धाराकरिता, भक्ती ज्ञानाच्या विस्ताराकरिता, समस्त लोकांचं हित व्हावं याच्याकरिता अवताराला आलेलं हा भगवान परमात्म्याचा अवतार आणि आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं त्याचं एक सुंदर मंदिर. या मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये
प्रातिवार्षिक स्वरूपाचा संपन्न होत असलेला उत्सव, त्या उत्सवाचं उदात्तीकरण आज या ठिकाणी झालंय, कारण त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि असं म्हटलं जातं की पूर्वजांनी जो हातात आपल्या ठेवा दिलेला असतो, तो हातात दिलेला ठेवा आपण वाढता केला पाहिजे. मगाशी मला या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलं की वास्तविक याची निर्मिती जरी आमच्याकडून झाली असेल तरी आत्ता जो उत्सव तुम्हाला पाहायला मिळतोय हा आमच्या पुढच्या पिढीनं केलेला उत्सव आहे. आणि पुढच्या पिढीनं उत्सव करणं म्हणजे काय, मागच्या पिढीनं आपल्या हातात जे दिलंय त्या सगळ्याची वृद्धी करणं, वाढ करणं ते पुढच्या पिढीच्या हातात असतं. असं म्हणतात की नाही, जुनी माणसं म्हणायची की नाही, जर मागच्यांनी पूर्वजांनी आपल्या हातामध्ये जर समजा ₹1,00,000 दिले असतील तर लाखाचे किती झाले पाहिजेत? लाखाचे किती व्हावेत सांगा ना, बोला ना तुम्ही, तुमच्या प्रमाणे सांगा पाहिजे तर किती झाले पाहिजेत? अहो किती का होय ना, लाखाचे 10 लाख होत, कोटी होत, 10 कोटी होत, किती पण होत. लाखाचे 10 कोटी नाही करता आले तरी हरकत नाही, पण कमीत कमी लाखाचे लाख तरी राहिले पाहिजेत. मी मधलं घालतो थोडस. लाखाचे लाख म्हणजे नाही 10 कोटी आले नका करू, पण लाखाचे लाख तरी ठेवा. कमीत कमी लाखाचे 12,000 करू नका, असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे लाखाचे 12,000 होता कामा नये. एखादा उत्सव चालू असेल तर तो उत्सव बंद पडणं म्हणजे लाखाचे 12,000 करणं आहे. उत्सव जसा आहे तसाच ठेवणं लाखाचे लाख ठेवणं आहे. आणि उत्सव जसा असेल त्याच्यामध्ये वाढ करणं लाखाचे 10 कोटी करण्यासारखं आहे. म्हणून या समस्त परिवारातील त्या पुढच्या पिढीनं एकत्र येऊन हा उत्सव थोडासा वाढता केला. महास्वामींचे त्यांच्या मागे असलेले मोठे आशीर्वाद आणि तशी वृत्ती त्यांना प्राप्त झाली की त्याच्या माध्यमातून हा उत्सव करावासा वाटला, की ज्या उत्सवाच्या माध्यमातून ज्ञानदान आणि अन्नदानादी पवित्र कर्म त्यांच्याकडून घडलं. या समस्त लांबे परिवाराचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. सन्माननीय श्री गोविंदराव लांबे आणि समस्त परिवार या सगळ्यांच्या एकत्रीकरणाने संपन्न झालेला हा चरित्र कथा आणि काल्याचे कीर्तनरूपी प्रसंग तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि वातावरण पण फार प्रसन्न आहे. मला वाटतं मी जेवढी प्रसन्नता अनुभवली आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रसन्नता पूज्य हरिभक्तीपरायण प्रेमानंद शास्त्री महाराजांनी 3 दिवसामध्ये अनुभवली असावी, कारण ते वारंवार आपल्यामध्ये आले आणि त्यांनी या समस्त चरित्राचं एक सारस्वरूप आपल्या डोळ्यासमोर व्यक्त केलं. समस्त वारकरी संप्रदायातलं एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व या दृष्टीनं आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आमच्यापेक्षा बऱ्याच पटीनं ज्ञान त्यांचं जास्त आहे, परंतु तरीही त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. अन्य करून जी सगळी सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील ती सगळीच गायनाचार्य, मृदुंगमणी, टाळकरी या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल होईल, काल्याचे अभंग होतील, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी आरती करायची आहे. थोडक्यात आरती होईल, 2 शब्द होतील, तोपर्यंत आपण कोणी उठू नये. आपणा सगळ्यांना विनंती आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.